मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडं जी राणी असते, राणी आणि इंद्र बोलत असतात आणि दोघं गपचूप गॅलरीमध्ये जेवण करत असतात आणि घरच्यांना असं दाखवतात त्यांच्यामध्ये खूप भांडणं चालू आहेत. पण असं काही नसतं. आता इकडं जी राणी आहे, राणी इंद्र जेवत असतात. राणी इंद्राला म्हणत असते, इंद्र सर बरं झालं तुम्ही नाटक खरंच ओव्हरच केला. तर इंद्र म्हणतो की हो. आता आबा येतात. आबा ते दोघांचं बोलणं ऐकतात. आबा आश्चर्यचकित होतात. आबा म्हणतात, काय मला आधीच माहिती होतं तुमच्या दोघांचंही असं आहे. कारण की जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना आपण, तेव्हा हॉस्पिटलमध्येच ना तुम्ही दोघं गोड होता आणि घरी आल्यावरच कसे भांडणं झोपले तुमचे. मग मला तेव्हाच सगळं काही कळालं होतं असं आबा म्हणतात. आणि आता आबा तिथून जातात. राणी इंद्राला म्हणते, इंद्र सर अजून आपले तुम्हाला काय वाटलं आपल्यातले भांडणं मिटलेत? आपल्यातले भांडणं मिटले नाही ते तर अजून वाढले आहेत. तर इंद्र म्हणतो, कसं काय राणी? तर राणी म्हणते की इंद्र सर मी आता पहिल्यापेक्षा जास्त तुमच्यासोबत भांडणार आहे. कारण की पहिले तरी आपल्या दोघांची भांडणं असेच होते, पण आता मी सगळ्यांसमोर तुमच्यासोबत खूपच भांडणार आहे. तर इंद्र म्हणतो, हो हो राणी चालेल की मग. तर आता सकाळी सकाळी सगळेजण आवरत असतात. सकाळी नाश्ता करायला आबां ते येऊन बसलेले असतात. तेवढ्यात मालती तिथे येते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही माझा इंद्र आता घरी आलाय. माझ्या इंद्राच्या नावावरती द्या ना फॅक्टरीचं MDचं पद. का तुम्ही त्याच्याकडून काढून घेतलंय? त्याला हे फॅक्टरी सांभाळायला लावा, त्याला MDचं पद द्या. तर आबा म्हणतात, हे बघा मी मालती असंच नाही देऊ शकत इंद्राकडे. जेव्हा मला राणी म्हणेल ना तुम्ही इंद्र सरांकडे ते पद द्या, इंद्र सर त्या कामासाठी योग्य आहेत, तेव्हाच मी देईल, नाहीतर मी देणार नाही असं आबा म्हणतात. तर लगेच ते म्हणतात, काय तुम्ही आज जेव्हा ती राणी म्हणाल तेव्हा जाणार का? असं मालती म्हणते. तर आता आबा म्हणतात की हो, जेव्हा राणी म्हणाल ना इंद्र सर योग्य आहेत या पदासाठी तेव्हाच मी देईन. तू काळजी करू नको राणी. मग मालती. तर आता मालती म्हणते, काय ह्या मुलीची एवढी अवकात आहे का? तर आता लगेच राणीचा हात मालती पकडते आणि तिला ओढत ओढत घेऊन येते आणि घराबाहेर धक्के मारून लोटून देते आणि म्हणते की माझ्या घरात यायचं नाही, माझ्या घराबाहेर निघ तू चल असं म्हणते. तर आता बघूया पुढील भागामध्ये राणीला घेईल की नाही घरात. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.